श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन आहे. मुलांचे मन अभ्यासात लागत नाही. जे वाचलं ते विसरून जातात. त्याच्या कारणाने ते अभ्यासातून दूर पळायला लागतात. त्यांची इच्छा नाही होत अभ्यास करायला. जसं आपण अभ्यासाला सांगितलं ते काही ना काही कारण आपल्या समोर आणून ठेवतात. आणि या अशा कारणाने काय होतं की त्यांचा रिझल्ट पण चांगला येत नाही. किती वेळा काय होतं की चांगला अभ्यास करूनही अनिष्ट ग्रहांमुळे शिक्षणात अडथळे येतात किंवा आपण नापास होतो. ही समस्या सगळ्या आई वडिलांसमोर असते. कितीक मुलं काय आहे की मन लावून अभ्यास करतात तर त्यांचा रिझल्ट चांगला येऊन जातो. कितीक मुलांचं असं होऊन जातं की मन लावून अभ्यास करतात पण काही असे ग्रह आहेत जे त्यांना काही पुढे वाढूच नाही देत. आपण या गोष्टींवर विश्वास करत नाही, पण आपल्यावर आपले स्वामी गुरु आहे म्हणून आपल्याला माहिती आहे की जे काही आपले ग्रह आहे त्यांना जर काही प्रॉब्लेम असेल त्या ग्रहांमध्ये तर आपले स्वामी समर्थ आपल्याबरोबर आहेच आहे. आणि जर स्वामी आपल्याबरोबर आहे तर आपल्याला काय करायला हवं ज्याने की स्वामींची आशीर्वाद आणि आपल्या कर्मांची फलश्रुती आपल्याला मिळेल. व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा. शिक्षणाच्या विविध प्रश्नांसाठी आपण स्वामी समर्थांची सेवा आणि त्यांच्या समोर बसून आपण मंत्र जपला तर नक्कीच आपल्याला सुयश मिळेल हा विश्वास आपल्या सर्वांनाच आहे. आता प्रत्येक आई वडिलांच्या मनात खूप प्रश्न असतात आणि त्याच्याकरता खूप चिंतित असतात. मुलांचं मन अभ्यासात लागत नाही, एकाग्रता नाहीये, विसरून जातो, अभ्यास करायला सांगितलं की चिडचिड करतो, होमवर्क करत नाही, शाळेत जायला सांगितलं तर तयार होत नाही, रिझल्ट चांगला येत नाही, घडी घडी नापास होतो. या मुलांकरता आपण काय करावं ज्याने की या मुलांचं जीवन चांगलं होऊन जाईल. असे कितीक प्रश्न आई वडिलांच्या समोर असतात आणि त्याच्या कारणाने ते खूप जास्त चिंता करतात. आणि नक्कीच प्रत्येक आई वडील आपल्या मुलांकरता विचार करतो की तो चांगला शिके आणि चांगल्या नोकरीवर तो लागून जाय ज्याने की त्याचं पुढचं जीवन खूप चांगला होऊन जाईल. प्रत्येक आई वडील त्याच्याकरता काही ना काही करू इच्छुक असतात. तर आपण ह्याच्याकरता या आपल्या मुलांकरता आपण काय करू शकतो, या स्वतः मुलांनी काय करायला हवं, आपण नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ पहा. जर जमलंच असेल तर आपण आपल्या मुलांना हे सांगू शकतो. काय सांगायचं आहे की स्वामी दर्शनाने अभ्यास चांगला होऊन सर्व स्मरण शक्ती आपली वाढेल आणि सगळ्या वस्तू आपल्याला स्मरण राहतील. पण याच्यामध्ये स्वामींनी एक सांगितलं आहे. आता स्वामींनी असं काय सांगितलं आहे आपल्याला ते म्हणतात ते एक शिकवण आहे. ती शिकवण स्वामी आपल्याला सांगतात भक्त हो, कधी पण आपल्या कर्माला चुकू नका. अर्थात स्वामी म्हणत आहे की तुमचे कर्म तुम्हाला करायचेच आहे. मंत्र जाप करूनही आपला अभ्यास आपल्याला करायचाच आहे. असं नाहीये की मी स्वामींचा मंत्र जाप केला तर मी अभ्यास करणं सोडून दे. हे स्वामींनी स्वतः सुद्धा सांगितलंय की आपल्या कर्माला कधी पण सोडायचं नाहीये. आपले कर्म प्रतिदिन जे आपण करतो ते आपल्याला करायचेच आहे. ओम स्वामी ओम मंत्राचे आपण नामस्मरण करावे. मुलांना सांगावं. असं नाहीये की स्वामी समोर बसून करा. सतत ते मनामध्ये ओम स्वामी ओम मंत्राचे नामस्मरण करू शकतात. जर जमत असेल मुलं वाचू शकतात ते चांगल्या रीतीने तर त्यांना सांगावं की स्वामी समोर बसून नील सरस्वती स्तोत्रचे पठन करावे. ओम नमो भगवते सरस्वती देवी नमः ह्याचे सुद्धा मंत्रजाप आपण करू शकतो. मुलगा लहान आहे, नील सरस्वती स्तोत्रचे पठन नाही करू शकत तर स्वामी समोर बसून ओम स्वामी ओम मंत्रानंतर ओम नमो भगवते सरस्वती देवी नमः चा मंत्रजाप आपण करू शकतो. बुधवारच्या दिवशी गणेश पूजन करायला सांगावे. गणपतीला पिवळे फूल, मोदक आणि चंदन चढवाय करता आपल्या मुलांना सांगावे. जमल्यास मुलांना ओम गंग गणपते नमःचा जाप करायला सांगावे. आणि हे पण सांगावं की जे पण तुम्ही हे मंत्र वाचताय या जप करताय तर हे जे जप आहे आपल्याला एकाग्रतेने करायचे आणि बिलकुल स्वामी चरणी जाऊन म्हणजे आपले ध्यान स्वामींच्या चरणी ठेवून आपल्याला हे जप करायचे आहे. आपल्या मुलांना हे सांगावं. गणपती बुद्धीचा दाता आहे. तो आपल्याला एकाग्रता वाढवतो आणि आपल्याला बुद्धी देतो. मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये आपण गणपतीची मूर्ती
या त्यांच्या चित्राची स्थापना सुद्धा करायला हवी। मुलांची एकाग्रता वाढवायला आपण त्यांना सूर्याला जल अर्पित करायला सांगायचं आहे आणि जेव्हा ते सूर्याला जल अर्पित करतील तेव्हा सांगायचं आहे की जल अर्पित करताना ओम आदित्याय नमःचा जाप करून ते जल अर्पित करायचं आहे, ज्याने की मुलांचा आत्मविश्वास वाढेल। सरस्वती मंत्राचा जाप केल्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यात आपल्याला मदत मिळते। सरस्वतीचा जेव्हा पण आपण मंत्र जाप करू तेव्हा आपण स्वामी समोर बसायचं आहे, स्वामींचं आवडतं फूल आपण त्यांना चरणी अर्पण करायचं आहे आणि आई सरस्वतीला पांढरे फूल अर्पित करायचे आहे आणि प्रभावशाली मंत्राचा जप करून आपल्याला प्रार्थना करायची आहे, हे सरस्वती देवी आई माझी एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढव, माझं मन अभ्यासात लागू दे आणि प्रत्येक कार्यामध्ये मला यश मिळू दे। आता आपल्याला हे वाटत असेल की स्वामी समोर बसून का? कारण स्वामी आपले गुरु आहे आणि ते आपल्याला माहित आहे की देवापर्यंत जर पोहोचायचं आहे, जर आपली इच्छा पूर्ण करायची असेल तर ती इच्छा आपले स्वामी गुरु पूर्ण करवतील, तेच आपल्याला आई सरस्वतीपर्यंत पोहोचवतील। आई सरस्वतीचा एक प्रभावी मंत्र आहे, तो मंत्र आपण अभ्यासाची सुरुवात जेव्हा करू त्याच्या पहिले पण आपण बोलू शकतो आणि जर मुलं करू शकत असतील तर 1 माळ सुद्धा आपण या मंत्राची करू शकतो। सरस्वती महाभागे विद्याये कमलोचने विद्यारूपे विशालाक्षी विद्याम देही नमोस्तुते। हा मंत्र जर मुलं करू शकतात तर 1 माळ त्या मुलांनी या मंत्राची करायला हवी आणि जे लहान मुलं आहे जो हा मोठा मंत्र नाही बोलू शकत तर त्यांनी तो मंत्र बोलायला हवा, ओम नमो भगवते सरस्वती देवी नमः। हा मंत्रोच्चार करून सुद्धा स्वामी समोर बसून आपली इच्छा स्वामींना आपण प्रार्थना करायची आहे की हे स्वामी माझं जिथे पण अडथळे येतात जे जीवनामध्ये माझ्या ग्रहांचा दोष आहे तो दोष दूर कर आणि मी आपली सेवा चालू ठेवतोय, तू माझ्या या सेवेला फलश्रुती दे। तर नक्कीच आपल्या मुलांचं मन अभ्यासामध्ये लागायला लागेल, त्यांनी सांगावं की हा सरस्वती मंत्र आपण नक्कीच करा। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ।